सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर आज आपण युनिट नंबर 1 जे की आपला बेसिक्स ऑफ सी प्रोग्रामिंग हा युनिटला सुरुवात करणार आहोत. तर या युनिटमध्ये आपल्याला काय काय गोष्टी पाहायच्या आहेत ते बघून घेऊ. चला. तर या युनिटमध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक मिनिट मी हा सिलेबस मोठा करून घेतो जेणेकरून मोबाईलवर बघणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्क्रीन मोठी दिसेल. बेसिक्स ऑफ सी प्रोग्रामिंग या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला शिकायचं आहे फंडामेंटल्स, अल्गोरिथम्स हे सर्व. हा सिलेबस तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पहिल्यांदी आपण पाहूता हिस्ट्री ऑफ सी. सी ही कशासाठी आहे, सी ही कामून आपल्या डे टू डे लाईफ मध्ये सी ही आपल्याला कोणता उपयोग देते हे सर्व जाणून घेऊ. चला. सी लँग्वेज. सी इज अन प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज म्हणजे कोणती? प्रोसिजर म्हणजे एखादी पद्धत, स्टेप्स, रूल्स, प्रोटोकॉल्स. प्रोसिजर म्हणजेच प्रोटोकॉल्स म्हणजे प्रोसिजर. आता आपण आधी समजा आपल्याला जर तूप बनवायचं असेल, दुधापासून तूप बनविताना किंवा खवा बनविताना जी काही प्रोसिजर लागती ती प्रोसिजर करणे म्हणजेच स्टेप्स. त्या स्टेप्स सी लँग्वेज लिहित असताना आपल्याला त्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. ती प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज, POP, प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. It was developed by Dennis Ridge in 1972. It was developed by Dennis Ridge in 1972. तर सी लँग्वेज ही डेव्हलप केली आहे डेनिस रिच नावाच्या शास्त्रज्ञानं. ती 1972 मध्ये. इट वॉज डेव्हलप्ड ॲट AT&T बेल लॅबोरेटरी इन USA. ही USA मध्ये T&AT बेल लॅबोरेटरी हे एका लॅबचं नाव आहे जी की USA मध्ये आहे. तिथं ही सी लँग्वेज डेव्हलप केली आहे. ही प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. प्रोसिजर ओरिएंटेड म्हणजे एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर्स. ही सी प्रोग्राम लिहिताना आपल्याला ती प्रोसिजर फॉलो करावी लागतात. सी लँग्वेज इज यूज टू रिटर्न अ प्रोग्राम अँड एक्झिक्यूट डेम. सी लँग्वेज ही प्रोग्राम लिहिण्यासाठी वापरली जाते आणि त्यांना अंमलात आणण्यासाठी सुद्धा. टू एक्झिक्यूट डेम, ते लिहिलेले प्रोग्राम आपण कशा प्रकारे एक्झिक्यूट करतो ते इथून समजून येते. सी लँग्वेज इज अन हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजेच जी की तुम्हाला मशीनला समजणारी प्रोग्रामिंग लँग्वेज हीच हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज अशी मानली जाते. आता आपल्याला कोणत्या लँग्वेजेस समजतात? हिंदी, मराठी, इंग्लिश. तशीच मशीनला ही बायनरी लँग्वेज समजती. बायनरी मीन्स 0-1 ही बायनरी फॉर्मॅट ही मशीनला समजत असते. ते हाय लेवल फॉर्मॅट झाला. आणि लो लेवल फॉर्मॅट म्हणजेच आपली लँग्वेज हिंदी, मराठी, इंग्लिश ह्या लँग्वेजेस ह्या लो लेवल लँग्वेज झाल्या. लो लेवल लँग्वेज. तर सांगायचं तात्पर्यच काय मित्रांनो की हिस्ट्री ऑफ सी बघत असताना आपल्याला 3 गोष्टी ह्या माहिती असल्या पाहिजेत. हे हिस्ट्री पेपरमध्ये तुम्हाला विचारली जात नाही. हिस्ट्री आजपर्यंतच्या इतिहासात पेपरमध्ये कधीच विचारली गेली नाही. ह्या हिस्ट्री
साठी एकही प्रश्न पेपरमध्ये आला नाही प्रिव्हियस एक्झाम मध्ये सुद्धा. जरी तुम्ही मागल्या वर्षीचे पेपर उचलून बघितले, आपण पुढे चलून पेपर स्टडी करणारच आहोत, जरी उचलून बघितले तरी तुम्हाला कोणताही प्रश्न हिस्ट्री ऑफ सी वरती विचारला गेलेला दिसणार नाही. त्यामुळे हे फक्त आपण माहितीसाठी करीत आहोत की बाबा थोडीशी माहिती एक्स्ट्रा असणारी गोष्टीबद्दल चांगलीच आहे. एखाद्या गोष्टीबद्दल माहिती असणं हे चांगलंच आहे. तरी ह्या सी लँग्वेज बद्दल तुम्हाला जितकं काही नॉलेज घेता येईल ते घेत चला, ते तुमच्यासाठीच खूप चांगलं राहील. तर चला तर मग यामध्ये लक्षात ठेवायचा पॉइंट फक्त इतकाच की ती डेव्हलप केलेली आहे डेनिस रिच नावाच्या शास्त्रज्ञाने, आणि ती पण 1972 मध्ये. आणि ती कुठं डेव्हलप केलेली आहे? ती AT&T बेल लॅबोरेटरी मध्ये इन USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इथं डेव्हलप केलेली आहे. या 3-4 लाईनी एक प्रकार लक्षातच ठेवून द्या. जरी तुम्हाला कुणी विचारलं भविष्यात, कोण्या शिक्षकाने किंवा इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलं सी लँग्वेज कुणी डेव्हलप केली बा, असे प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये विचारतात. त्यामुळे आपण हा प्रश्न घेण्याचा काम केला आहे. नसता हा सिलेबसला आपल्या विचारला जात नाही, तरी पण मी हा प्रश्न घेत आहे. चला तर मग आता पुढे जाऊया. त्यानंतर आपण बघू शकता फीचर्स ऑफ सी लँग्वेज. फीचर्स ऑफ सी लँग्वेज मध्ये आपण पाहू शकता कोणकोणते फीचर्स तुम्हाला सी लँग्वेज मध्ये पाहायला मिळतात. सी लँग्वेज तेच सेम सी लँग्वेज इट इज अन प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. हा एक त्याचा फीचर झाला. इट इज अन हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज, हा एक त्याचा फीचर झाला. इट इज यूज टू डेव्हलप सॉफ्टवेअर. मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता आपल्या लॅपटॉप वरती एक कॅल्क्युलेटर नावाचा सॉफ्टवेअर राहतो. हा पहा. तर तुम्हाला काय वाटतं, हे सगळं दगड माती धोंड्या याने बनलं आहे का? हा सॉफ्टवेअर, ही जी स्क्रीन दिसते तुम्हाला, हे दगड माती धोंडा ह्यानी बनलेलं आहे का? तर नाही मित्रांनो, याच्या माग खूप सारे कोड्स रन होतात. ऍडिशन साठी वेगळाच कोड, सबट्रॅक्शन साठी वेगळाच कोड, मल्टिप्लिकेशन साठी वेगळाच कोड, असं टोटल हे मल्टिपल कोड्स मिळून असं एक सॉफ्टवेअर तयार केलं जातं. आणि ते कोड्स लिहितात कशाद्वारे? प्रोग्रामिंगद्वारे. कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेजद्वारे कोड्स लिहितात, त्याने ते सॉफ्टवेअर बनतात. सॉफ्टवेअर कोणकोणते आत्ताच तुम्हाला दाखविलं मी की सॉफ्टवेअर कोणकोणते, जसं की आपलं कॅल्क्युलेटर झालं, वर्ड सॉफ्टवेअर झालं, दुसरे इतरही सॉफ्टवेअर, खूप सारे सॉफ्टवेअर आहेत. तर हे सगळे आपण प्रोग्रामिंग सी द्वारा तयार करू शकतो, किंवा इतर लँग्वेज सुद्धा हेल्पफुल आहेत असे सॉफ्टवेअर बनताना. युनेक्स ऑपरेटिंग सिस्टीम. मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असेल की युनेक्स ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ती अख्खी ऑपरेटिंग सिस्टीमच सी लँग्वेज नी बनलेली आहे. मीन्स युनेक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम. आता हे सर्व जे काही तुम्हाला डेस्कटॉपवर दिसत आहे, हे सर्व जी स्क्रीन, हे बटन्स, हे इथं, हे फाईल नेम, हे सर्व हे प्रोग्रामिंग, हे फाईल, हे सगळं कोण मॅनेज करतो? कोण मॅनेज करतं एवढं सगळं? तर हे आपला ऑपरेटिंग सिस्टम मॅनेज करतो. OS ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम इज अन इंटरमिडिएटरी बिटवीन युजर अँड कम्प्युटर हार्डवेअर. म्हणजेच युजर मधला आणि कम्प्युटर हार्डवेअर मधला एक ब्रिज म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम असते. चला तर ते तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल तेवढं काही सांगायची गरज नाही. तर हे एवढंच लक्षात ठेवा फीचर्स मध्ये. युनिक्स इज अन ऑपरेटिंग सिस्टीम इज डेव्हलप्ड युझिंग सी लँग्वेजचा वापर करून युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम हा बनवला गेला आहे. इट इज सिम्पल अँड इझी टू यूज. फुकटचं वाक्य, हे तर एकदम फुकटचं वाक्य आहे ह्या फीचर्स इन सी.
आता हे कुठेही लागू करू शकता तुम्ही. आता हे हा, इट इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू यूज, इट इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड, असे वाक्य सुद्धा तुम्ही यूज करू शकता. इट इज नॉट कॉम्प्लेक्स, असे वाक्य सुद्धा फीचर्स मध्ये तुम्ही यूज करू शकता. हे फुकटचं वाक्य, सिम्पल अँड इझी टू यूज. आता ह्याबाबत मी तुम्हाला काय सांगू, सी ही लँग्वेज सिम्पल अँड इझी आहे ती वापरण्यासाठी. सी इज अँड टॉप डाऊन अप्रोच प्रोग्रामिंग लँग्वेज. टॉप डाऊन अप्रोचचा अर्थ तुम्हाला या टॉप डाऊन शब्दांनी तुम्हाला काय समजलं, या टॉप डाऊन शब्दांनी तुम्हाला काय समजलं. सी इज अँड टॉप डाऊन अप्रोच प्रोग्रामिंग लँग्वेज. टॉप डाऊन म्हणजे वरून खाली, एवढं तर समजलं ना तुम्हाला. टॉप डाऊन म्हणजेच वरून खाली, टॉप डाऊन प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजेच आपण सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही वरून सुरुवात करतो ते खालपर्यंत, वरून आपण कोड लिहितो ते लाईन टू लाईन खालपर्यंत. टॉप डाऊन अप्रोच हा कोड सरळ लाईन टू लाईन लिहिला जातो, त्यालाच टॉप डाऊन अप्रोच असं म्हणतात. तर फीचर्स मध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो, एनलिस्ट एनी 2 फीचर्स ऑफ सी लँग्वेज म्हणून. तर कोणतेही 2 फीचर्स यामधले तुम्हाला जे लक्षात राहतील ते तुम्ही लिहू शकता पेपरमध्ये. तर चला तर मग आता पुढचा कन्सेप्ट बघूया. आता इथून पुढे तुमचा खरा सिलेबस सुरू होतोय. तर आज आपण पाहणार आहोत टोकन्स, त्यानंतर आपण पाहणार आहोत कॅरेक्टर सेट्स, त्यानंतर आपण पाहणार आहोत कीवर्ड्स सुद्धा आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, टोकन्स हे काय आहेत तर ते समजून घेऊ आधी. टोकन्सची डेफिनेशन. टोकन्स इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट ऑफ प्रोग्रामिंग इन known as token. Smallest individual unit of program. Smallest individual unit of program is known as tokens. There are 6 type of tokens. Smallest individual units of program. Smallest individual unit म्हणजे कोणता, एखादा प्रोग्रामचा स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट. म्हणजेच जसं की आता समजा ही लाईन ही लाईन आणि ही लाईन ही प्रोग्राम आहे, त्याचा एक स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट म्हणजे इतकाच, त्यालाच टोकन असे म्हणतात. ज्याच्यात म्हणजे ह्याच्यात वर्ड असू शकतात, कीवर्ड्स असू शकतात, आयडेंटिफायर्स असू शकतात, कॉन्स्टंट, व्हेरिएबल्स, ऑपरेटर्स असू शकतात. आता हे प्रोग्राम म्हणजे काही नाही हो, कॉम्बिनेशन ऑफ कीवर्ड्स, आयडेंटिफायर्स, कन्स्ट्रक्शन्स अँड स्ट्रिंग्स, ऑपरेटर्स. प्रोग्राम म्हणजे एवढंच. तर मित्रांनो, जर सांगायला गेलं तर टोकन्स हा स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट्स आहेत सी लँग्वेज मध्ये. तर याला थोडं बारीक करून घेतलं तर जर तुम्हाला टोकन्सची डेफिनेशन असेही सुद्धा विचारतात 2 मार्कासाठी फायनल पेपरला, टोकन्स एक विचारतील आणि कॅरेक्टर सेट एक विचारतील. टोकन्स अँड कॅरेक्टर सेट हे 2 मार्काला प्रश्न पडू शकतात. 2 मार्काला कसे, 2 मार्काला तुम्हाला डिफाईन द टोकन्स अँड कॅरेक्टर सेट एवढं विचारतील. त्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ही डेफिनेशन लिहिण्याचं काम करायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये ही लिस्ट सुद्धा करू शकतात. कीवर्ड्स, आयडेंटिफायर्स, कन्स्टंट, स्ट्रिंग, सिम्बॉल्स, ऑपरेटर्स हे सुद्धा लिस्ट करू शकतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा क्वेश्चन 4 मार्कासाठी विचारला गेला जाईल तेव्हा तुम्ही ही डायग्राम सुद्धा काढू शकतात, किंवा 2 मार्कासाठी सुद्धा तुम्ही ही डायग्राम काढून येऊ शकतात. मित्रांनो, तुमच्या एक्झामिनरकडे एवढा टाइम नसतो की तो तुमचं वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन चेक करीत बसण्यापेक्षा तो डायग्राम्स
तुम्ही काढलेले आहेत का, तुम्ही एक्झाम्पल्स दिलेले आहेत का. आता ह्याला तुम्ही एक्झाम्पल्स म्हणून सुद्धा लिहू शकतात, एक्झाम्पल्स म्हणून सुद्धा लिहू शकतात. तुम्ही एक्झाम्पल्स दिलेले आहेत का, त्याची 2-3 लाईनची डेफिनेशन दिलेली आहेत का, ते हे बघतो. आणि ही लाईन एखादी बार वाचून सुद्धा बघतो. तर त्या एक्झामिनरला जर पहिली लाईन वाचली ती बरोबर वाटली आणि तुम्हाला डायग्राम हे सगळं बरोबर काढलेलं असेल तर ते तुम्हाला या क्वेश्चनवर 4 मार्क देऊन टाकेन किंवा 2 मार्क देऊन टाकेन. 2 किंवा 4 मार्क ते इझिली तुम्हाला देऊन टाकन. तर तुम्हाला हे टोकन्स नक्कीच समजलं असेल. काय नाही, एक स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट. पुढे चलून आणखीन क्लिअर होईल तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये टोकन्स म्हणजे काय हे सगळं समजवणार आहोत आपण. कीवर्ड समजवणार आहोत, आयडेंटिफायर समजवणार आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक 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 हे सगळं समजविणार आहोत. ऑपरेटर्स समजवणार आहोत. ही डायग्राम तुम्ही बघून घेऊ शकता. ऑपरेटर्स, सिम्बॉल्स, स्पेशल सिम्बॉल्स, स्पेशल सिम्बॉल्स, स्ट्रिंग्स, कॉन्स्टंट्स, आयडेंटिफायर, कीवर्ड्स. टोकन्स हे असे असे बाणं काढायचे इकडे इकडं आणि हे बॉक्समध्ये अशी सिंपल डायग्राम काढून यायची एक्झाममध्ये फ्री हँडमध्ये. डायग्राम्स कशी काढावं हा सुद्धा प्रश्न पडत असतो काही काही विद्यार्थ्यांना. पेनने डायग्राम काढायची आणि नीट अँड क्लीन डायग्राम दिसली पाहिजे एक्झामिनरला. तर चला तर मग मित्रांनो आता पुढचं पाहूता. त्यानंतर आपण पाहूता कॅरेक्टर सेट. कॅरेक्टर सेट, कॅरेक्टर सेट मध्ये पाहताना आपण मित्रांनो कॅरेक्टर सेट हे काय आहे ते आधी समजून घ्या. कॅरेक्टर सेट, कॅरेक्टर सेट इज ए सिंगल अल्फाबेटिकल number and special symbol. It is used to represent information. Character set, character set is a single alphabetical numbers symbol. It is used to represent information. ही त्याची डेफिनेशन झाली. काय आहे पाहू त्याचा ना. Character is a single alphabetical numbers or special symbols. Alphabets म्हणजे कोणते, A to Z, small a to Z, capital A to Z and small a to Z हे झाले अल्फाबेट्स. डिजिट्स कोणते, 0 to 9 and combination of 0 to 9 म्हणजेच 11, 20, 21, 30 असे कॉम्बिनेशन ऑफ 0 to 9 तेच म्हणजे झाले डिजिट्स. आणि स्पेशल सिम्बॉल्स म्हणजे हे @, हॅशटॅग, पर्सेंटेज, डॉलर, ॲड्रेस, पॉइंटर, एक्स्ट्रामेट्री मार्क हे सर्व तुमचे झाले स्पेशल सिम्बॉल्स. कॅरेक्टर्स इन सिंगल अल्फाबेट, सिंगल अल्फाबेट म्हणजेच A, B, C, D अल्फाबेट्स. नंबर, सिंगल नंबर म्हणजे 0, 1, 2, 3 असे. स्पेशल सिम्बॉल्स हे पर्सेंटेज, @, हे सर्व. इट इज यूज टू रिप्रेझेंट इन्फॉर्मेशन, हे सर्व यूज होतात टू रिप्रेझेंट इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशनला रिप्रेझेंट करण्यासाठी हे सर्व यूज होतात. तर ही लाईन पाहून घ्या मित्रांनो, ही लाईन खूप महत्वाची आहे. Character value always enclosed between single quotation. Character value always enclosed between single quotation. जसं की तुम्ही एक्झाम्पल मध्ये पाहू शकता इथं सिंगल कोटेशन मध्ये कॅरेक्टर व्हॅल्यू राहते. सिंगल कोटेशन मध्ये कॅरेक्टर व्हॅल्यू, समजा कॅरेक्टर व्हॅल्यू A आहे तर ती आपण सिंगल कोटेशन मध्ये पुट करतो. एवढं समजून घ्या. पुढच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला आणखीन क्लिअर होऊन जाईल. समजा आता कॅरेक्टर व्हॅल्यू आपली B आहे तर त्याला आपण सिंगल कोटेशन्स मध्ये पुट करतो. इथं जसं दिले, आता हे एक्झाम्पल तुम्हाला एवढं लक्षात येणार नाही तरी तुम्ही हा एक्झाम्पल पाहून घ्या. हा एक्झाम्पल खाल्ला. या एक्झाम्पल मध्ये CH काय आहे मित्रांनो, इथं CH एक कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल आहे, त्याला ही A व्हॅल्यू असाइन केलेली आहे. हे काय आहे, इक्वल टू म्हणजे CH ची व्हॅल्यू A आहे. आता आपण मॅथ मध्ये कसं आधी करायचं होत की
x इज इक्वल टू 10 असं. जसं की म्हणजे ह्या x ची व्हॅल्यू काय झाली 10, मॅथमॅटिक्समध्ये x ची व्हॅल्यू 10 झाली. तसंच इथं प्रोग्रामिंगमध्ये CH ची व्हॅल्यू काय झाली A, आणि ती व्हॅल्यू कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर आहे. ती कॅरेक्टर आहे ती कसं कळणार? ती A व्हॅल्यू जर तुम्हाला सिंगल कोटेशन मध्ये दिलेली असेल, समजा आता ही A व्हॅल्यू आहे, ती जर तुम्हाला सिंगल कोटेशन मध्ये दिलेली असेल तरच ते कॅरेक्टर मानलं जाणार. आता मला सांगा, हे CH याची व्हॅल्यू तुम्हाला नाही, हे कॅरेक्टर झालं का? तर नाही मित्रांनो, हे कॅरेक्टर नाही, कारण हे सिंगल कोटेशन मध्ये नाही. आता हे कॅरेक्टर झालं का? हो, तर हे कॅरेक्टर झालं. सिंगल कोटेशन मध्ये 9 डिजिट आला म्हणजे हा कॅरेक्टर झालं. हे आता कॅरेक्टर झालं. तसंच स्पेशल सिम्बॉल्स इथं पाहू शकता, CH इक्वल टू स्पेशल सिम्बॉल्सला सुद्धा कॅरेक्टर बनवलं गेलं आहे. G ला सुद्धा कॅरेक्टर बनवलं गेलं आहे. ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, हे जे आहे का ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आणि याच्याकडे पण लक्ष देऊ नका, हे सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता फक्त एवढंच समजून घ्या, कॅरेक्टर इज ए सिंगल अल्फाबेट नंबर अँड स्पेशल सिम्बॉल यूज टू रिप्रेझेंट इन्फॉर्मेशन. आणि ते एन्क्लोज असतात, ते डबल स्ट्रिंग मध्ये बंद राहतात. एन्क्लोज म्हणजे बंद, ते डबल स्ट्रिंग मध्ये बंद राहतात. आणि ते काय काय कंटेन करतात? अल्फाबेट्स, डिजिट्स, सिम्बॉल्स, इतकं सगळं ते कंटेन करतात. डिजिट्स अँड सिम्बॉल्स, स्पेशल सिम्बॉल्स. To represent character value in C language, we can use char data type. आता तुम्हाला पुढे चलून आपण जेव्हा डाटा टाईप बघता, कीवर्ड्स, डाटा टाइप्स, व्हेरिएबल्स हे बघता, तेव्हा तुम्हाला हे आणखीन क्लिअर होऊन जाईल. कारण हे टोकन्स मध्ये हे सब पार्ट्स आहेत. हे कीवर्ड्स, डाटा टाइप जे आहेत का, ते व्हेरिएबल्स, हे टोकन्स मध्ये सब पार्ट्स आहेत. आणि हे टोकन्स आणि कॅरेक्टर सेट, टोकन्स आणि हे कॅरेक्टर सेट तुम्हाला स्पेशल मध्ये आहेत. तर हे आता आपण पाहून घेऊया, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीनच क्लिअर होऊन जाईल. तर याबाबतची काळजी कुणीच करू नका. आता तुम्ही इथं पाहू शकता, टू रिप्रेझेंट व्हॅल्यू इन C लँग्वेज वी कॅन यूज कॅर डाटा टाईप. कॅर हे डाटा टाईप आहे, त्याची व्हॅल्यू, त्याचं हे काय आहे माहिती का? हे एक व्हेरिएबल आहे. त्या व्हेरिएबलवर ही A व्हॅल्यू असाइन केलेली आहे. A व्हॅल्यू त्या व्हेरिएबलवर असाइन केलेली आहे, म्हणजे टाकलेली आहे. आपण जशी की X वर आपण ती व्हॅल्यू टाकतो, तशीच ही A व्हॅल्यू CH व्हेरिएबलवर असाइन केलेली आहे. हे काय आहे मित्रांनो? तर हे कीवर्ड आहे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोच, कळूनच जाईल कीवर्ड्स काय राहतात, हे काय राहतात. त्यानुसार मी ह्या गोष्टीपर्यंत रिपीट येणार आहे. या गोष्टी कॅरेक्टर सेटवर रिपीट येणार आहे, जेणेकरून तुम्हाला अजूनच क्लिअरन्स वाढेल. तुमचा क्लिअरन्स म्हणजेच माझं समाधान. तर चला तर मित्रांनो, आपण कीवर्ड्स काय राहतात ते पाहून घेऊया. कीवर्ड्स, एक मिनिट, मार्कर पेन सिलेक्ट करू दे. कीवर्ड्स ऑफ C लँग्वेज. C लँग्वेज मध्ये कीवर्ड्स काय राहतात ते पाहून घेऊया. कीवर्ड्स आर प्री डिफाईन वर्ड्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. प्री डिफाईन म्हणजे ज्यांना आधीच डिफाईन केलेलं आहे प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, ते स्पेसिफिक काइंड साठी यूज होतात प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. त्यांचा एक स्पेसिफिक मिनिंग आहे प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. ह्याला सर्वांनाच कीवर्ड असं म्हणतात. तर आपण व्हेरिएबलच्या नावामध्ये कीवर्ड्स वापरू शकत नाही. तर हे सर्वच कीवर्ड्स आहेत. चला पाहून घेऊया. कीवर्ड्स आर प्री डिफाईन्ड वर्ड्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. ही तर गोष्ट तुम्हाला समजलीच असेल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिझर्व्ड वर्ड्स.
रिझर्व वर्ड्स म्हणजे ते स्पेसिफिक वर्ड्स आहेत. आता एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेव्हा आपण सीट बुक करतो किंवा हॉटेल मॅनेजर सांगतो ही सीट रिझर्व आहे सर, किंवा बसमध्ये ही सीट अशी रिझर्व आहे, कारण त्यांनी रिझर्वेशन केलेलं राहते आणि ती सीट आपल्याला परत वापरता येणार नाही जवळ त्याचं रिझर्वेशन संपत नाही. तर इथं तसं नाही, इथं आधीपासूनच रिझर्व केलेले वर्ड्स आहेत, ते आपल्याला वापरता येणार नाहीत. रिझर्व वर्ड्स ते कोणते कोणते आहेत ते आपण पाहूताच, पण एवढंच लक्षात ठेवा, कीवर्ड्स आर प्री डिफाईन्ड वर्ड्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. इट इज also called as reserved words of programming language. Each keyword has specific meaning. Each keyword has specific meaning. प्रत्येक कीवर्डचा एक मीनिंग आहे आणि तो डिफाईन केला आहे त्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्येच. म्हणजे आता इथं पाहू शकता तुम्ही एक्झाम्पल मध्ये कीवर्ड्स आहेत. फॉर कीवर्डचा एक मीनिंग आहे, डू कीवर्डचा एक मीनिंग आहे, इफ कीवर्डचा एक मीनिंग आहे, एल्स कीवर्डचा एक मीनिंग आहे, न्यू कीवर्डचा एक मीनिंग आहे. तर असे इतके कीवर्ड्स आहेत मित्रांनो, यापेक्षाही जास्ती कीवर्ड्स आहेत. पण ते कीवर्ड्स तुम्हाला फक्त एक्झाम मध्ये एनलिस्ट एनी 4 कीवर्ड्स म्हणून असा प्रश्न येतो. तर त्यापैकी तुम्ही 4 कोणकोणते एनलिस्ट करा, मी तुम्हाला सांगतो, पुढे चलून तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा कीवर्ड्स काय आहेत ते बघून घेऊता, क्लिअर करूता आणखीन. तर जसं की तुम्हाला समजलं असेल की कीवर्डचा स्पेसिफिक मिनिंग राहतो प्रत्येक कीवर्डचा, आणि प्रत्येक कीवर्ड इट कॅन नॉट बी यूज ॲज व्हेरिएबल नेम इन प्रोग्राम. व्हेरिएबल नेम नुसार वापरता येत नाही. जसं की आपण इथं सी एच दिल तर कुठे गेलं, सी एच हा व्हेरिएबल आहे. इथं सी एच हा व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल या सी एच च्या जागी आपण ह्या ब्रेक, न्यू, फॉर, डू, एल्स हे कीवर्ड असे वापरू शकणार नाही. इट कॅनॉट बी यूज ॲज व्हेरिएबल नेम इन प्रोग्राम. प्रोग्राम लिहिताना हे वापरले जाता येत नाहीत व्हेरिएबल नेम, कारण की हे प्री डिफाईन आहेत. ह्यांचा मिनिंग हे आधीच कुणीतरी बुक करून ठेवले आहेत. यांचा मिनिंग आधीच ह्या सी लँग्वेज मध्ये डिफाईन केलेला आहे, हे आपण परत वापरू शकत नाही. कीवर्ड्स आर ऑलवेज रिटन इन लोअर केस, स्मॉल लँग्वेज, कॅपिटल लँग्वेज आणि स्मॉल लँग्वेज. कॅपिटल लँग्वेज म्हणजे हायर केस आणि स्मॉल लँग्वेज म्हणजे लोअर केस. स्मॉल लँग्वेज ही लोअर केस झाली. इथं पाहू शकता कोणताच हे कीवर्ड तुम्हाला कॅपिटल मध्ये दिसणार नाही. स्मॉल 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 हे सर्व स्मॉल लँग्वेज मध्ये लिहिले जाते. and there are so many keywords present in C language. सॉरी इथं लेंथ झालं, माझ्याकडून टाईप मिस्टेक झाली. there are so many language present in C language. इथं लँग्वेज करून घ्या, इथं चुकून माझ्याकडून लेंथ झालं. इथं लँग्वेज तुम्ही करून घ्या, तिथं लँग्वेज सी लँग्वेज सी लँग्वेज, ते लँग्वेज करून घ्या. देअर आर सो मेनी कीवर्ड्स प्रेझेंट इन सी लँग्वेज. तर आपण पाहून घेऊया कोणकोणते आहेत. तर इथं मी काहीच कीवर्ड्स इनलिस्ट केलेले आहेत. खूप कमी कीवर्ड्स मी इथं इनलिस्ट केलेले आहेत. तर चला तर मग ते पाहून घेऊया. यापैकी तुम्हाला कोणतेही 4 विचारले जातील, कोणतेही 4 विचारतील परीक्षामध्ये. ब्रेक कीवर्ड आहे, ऑटो, व्हाईल, फॉर, डू, स्विच, कॅर, कंटिन्यू, रिटर्न, इफ, डबल, इंट, न्यू, कॉन्स्टंट, एल्स, फ्लोट, कॅर, स्टॅटिक, एनम, वाइड, डिफॉल्ट, टाइपडेफ, फॉर, अनसाइन, युनियन हे सर्व कीवर्ड्स प्रोग्रामिंग लँग्वेज सी चे आहेत. आणि मित्रांनो, सी लँग्वेज ही एवढ्याच कीवर्ड्सवर समाहित नाही आहे. देअर आर मेनी कीवर्ड्स इन सी लँग्वेज. खूप कीवर्ड्स आहेत सी लँग्वेज मध्ये, फक्त इतकेच नाहीत.
आणि सी लँग्वेज मध्ये नवीन नवीन कीवर्ड्स बनणे सुरूच आहे. नवीन नवीन कीवर्ड्स ही सी लँग्वेज जशी जशी पुढे डेव्हलप होत आहे तशी तशी नवीन नवीन कीवर्ड्स त्यांचे मिनिंग्स हे येत आहेत सी लँग्वेज मध्ये. तर ह्यापैकी सर्वात महत्वाचे कीवर्ड्स म्हणजे फक्त आणि फक्त इंट, INT, इंट, फ्लोट, FLOAT, फ्लोट, कॅर आणि डबल. ही चारच कीवर्ड तुमचे सर्वात महत्वाचे कीवर्ड्स आहेत आणि हे तुम्हाला बार बार यूज होतील. बार बार लगातार ही कीवर्ड्स तुम्हाला यूज होतील. इफ, एल्स, फॉर, डू हे सर्व पण तुम्हाला यूज होतील. कंटिन्यू, ब्रेक, वाईल हे सर्व पण यूज होतील, पण कधी कधी. पण हे चार कीवर्ड तुम्हाला हमेशाच यूज होणार आहेत. हे चार कीवर्ड्स तुम्ही हमेशाच यूज करणार आहात. प्रत्येक प्रोग्राम मध्ये तुम्हाला हे प्रत्येक कीवर्ड्स यूज करायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असताल की इथं तर सगळी थेरीच दिसत आहे. तर आपण आज एक बेसिकचा प्रोग्राम घेऊया जे की सर्व प्रोग्रामरचा पहिला प्रोग्राम राहतोय. सर्व प्रोग्रामरचा पहिला प्रोग्राम राहते हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम. हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम. तर तो प्रोग्राम आपण आता घेऊया. प्रोग्राम आपण आता घेऊया आणि ते प्रोग्राम आपण रन करणार आहोत ते ऑनलाईन कंपायलर वरती. तर चला तर मग पाहूया हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम कसा रन करते ऑनलाईन कंपायलर वरती. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या गुगलवर जाऊन ऑनलाईन सी कंपायलर सर्च करायचं. तिथं ही वर वेबसाईट येऊन जाईल GDB ऑनलाईन डिबगर. हे कंपायलरला सिलेक्ट करायचं आणि ऑनलाईन GDBचं कंपायलर ओपन होईल. तर हे ऑनलाईन कंपायलर आहे मित्रांनो. तुमच्या कॉलेजमध्ये टर्बो सी हे सर्व कंपायलर्स यूज होत असतील. कॉलेजमध्ये तर मेनली टर्बो सीच वापरतात. कॉलेजमध्ये टर्बो सीच वापरतात माझ्या माहितीस तर ह्यामध्ये हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम रेडीमेड तुम्हाला भेटून जाईल. इथं तुम्ही सी लँग्वेज सिलेक्ट करा. इथं खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत. इथं टर्बो सी वरती जेव्हा आपण रन करताना हे कॉलेज, तुम्ही आता कॉलेजला आहात म्हणून आपण इथं टर्बो सी सिलेक्ट करूया. टर्बो सी सिलेक्ट करूया. जेव्हा तर ही आधी डिलीट करतो मी. तुम्हाला सर्व प्रोग्राम पहिल्यापासून लिहून दाखवतो. नाही, यालाच मी काय करतो, एडिट करतो. हे प्रोग्राम जशाच तसा राहणार आहे, फक्त इथं वाईड मेन राहणार आहे. VOID वाईड मेन आणि हे रिटर्न कट होणार आहे. तर मित्रांनो, आता हा प्रोग्राम आपण पहिला प्रोग्राम या सेमिस्टरचा रन केलेला आहे आणि तिथं आपला हा प्रोग्राम रन होत आहे. पहा मित्रांनो, इथं तुमचा प्रोग्राम रन झालेला आहे. हॅलो वर्ल्ड हे आउटपुट मध्ये आलेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता हॅलो वर्ल्ड हे आउटपुट मध्ये आलेलं आहे. ही काय राहते मित्रांनो, जेव्हा हा प्रोग्राम रन करत आहोत आपण तर ही आउटपुट स्क्रीन राहते. जेव्हा प्रोग्राम रन करत आहोत, जेव्हा इथं आउटपुट मध्ये जर आपलं हॅलो वर्ल्ड आलं तर आपला प्रोग्राम सक्सेसफुल. तर हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम आता आपण रन केलेला आहे. हा प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करेनच पुढच्या व्हिडिओमध्ये. हे वाईड मेन काय राहते, हे वाईड मेन काय राहते, हे काय राहते, आपण हॅश इन्क्लूड काय राहते, वाईड मेन काय राहते, हे सर्व आपण गोष्टी पाहणार आहोत. हे हॅलो वर्ल्ड तिथं कसं आलं आउटपुट स्क्रीनवर, हे प्रिंट एफ काय राहते, हे कर्ली ब्रेस का लिहिलेत, हे मेन फंक्शनच का लिहिलं, वाईड मेनच का लिहिलं, हे हॅश इन्क्लूड stdio.h का लिहिलं, ही हेडर फाईलच का लिहिली. आणि ह्याच्या आधी मित्रांनो मी इथं डिलीट केलं, ते तुम्ही पाहिलंच असेल. तिथं असं काहीतरी हॅशटॅग मध्ये काहीतरी होतं. एक मिनिट. इथं असं हॅशटॅग मध्ये काहीतरी होतं लिहिलेलं. इथं काही पण हॅशटॅग मध्ये असं लिहिलेलं होतं, तर मी ते डिलीट केलं. ते काय होतं, ते कमेंट्स होत्या, कमेंट्स.
त्या इग्नोर केल्या जातात ह्या कंपायलरनी. हे काय आहे मॅडम मित्रांनो, कंपायलर आहे. कंपायलर हे कमेंट्स इग्नोर केलेल्या जातात कंपायलरनी. तर ते हळूहळू पुढे चलून तुम्हाला कळेनच. मी फक्त तुम्हाला दाखवलं की प्रोग्राम कसा राहतो. हा प्रोग्राम तुम्ही रन करून पाहिलाच असेल. आता ते प्रोग्राम कसा राहतो एक दाखविण्याचा प्रयत्न माझ्याकडून केलेला आहे. जसं जणू की तुम्हाला वाटू नये की ही फक्त थेरीच आहे. यामध्ये प्रोग्राम सुद्धा शिकायचे आहेत आपल्याला. मी एक ना एक प्रोग्राम लाईन टू लाईन एक्सप्लेन करणार आहे. हे फक्त तुम्हाला दाखविलं आहे प्रोग्राम कसा राहते, ते कुठं करायचा, ते कसं करायचा ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून देईन. सो थँक यू फॉर एव्हरीथिंग. बाय बाय.